जर विचार केला तर जग फक्त देणघेण करण्यापुरतं आहे, पण देणं घेणं बंद झालं. अहो एखाद्याला नुसतं मान देऊ नका तो तुमच्याकडे तिरपा द्यायला लाग जाईल. एखाद्याला पैसा देऊ नका तो तुमनं संग बोलणं बंद कर दी. जनाचा जर विचार केला तर सगळं स्वार्थाने परिपूर्ण भरलेलं जग आहे आणि त्या स्वार्थी जगामध्ये निस्वार्थ साधू येतो आणि निस्वार्थ भाव शिकून तुमचं आपलं कल्याण करतो. आणि ज्या वेळेला अशा साधूंची भेट होते त्या वेळेला भय निरसली खंती, भीती संपते आणि सगळ्या गोष्टींची खेद खंती सुद्धा संपून जाते आणि उर्वरित शिल्लक उरतं त्या अभंगाचं तिसरं चरण. कृत्य कृत्य झालं, 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 कृत्य कृत्य झालं. इच्छा केली ते पावलं, इच्छा केली ते पावलं, इच्छा केली ते पावलं, इच्छा केली ते पावलं. तुकोबराय म्हणतात कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. मी या देहात आलो, साधूंची गाठभेट झाली, स्वरूप ज्ञानाचा विचार कडला, मी कोण आहे ही सगळी साधूंच्या कृपेने लागणी तयार झाली. माझ्यात आणि माझ्या परमात्म्यामध्ये अंतर नाही अशी कृतकृत्यता तयार झाली. वेगळं पण बाद झालं आणि एकाकारतेने जीवन जगवणं माझ्या साधूंनी शिकवलं. आणि जी माझ्या मनात इच्छा होती, काही म्या उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, या गोष्टीशी माझं ऐक्य झालं. देवाचं आणि माझं नातं मला कळलं आणि देवा एवढी महान वस्तू माझ्यात आहे अशी परिपूर्ण जाणीवेने मी कृतकृत्य झालो. याच्यापेक्षा माझ्या अंतकरणामध्ये दुसरी तिसरी इच्छा नव्हती. संसारी जीवाच्या इच्छा संपत नाही आणि साधूची इच्छा लोकांना कळत नाही. साधूची इच्छा ज्याला कळते तो जीव आपल्या जीवनामध्ये कृतकृत्य होतो, तो जीव परिपूर्णतेला प्राप्त होतो आणि परिपूर्णता प्राप्त झाली मग मात्र कुठल्याही प्रकारची वस्तू प्राप्त करून घेण्याची गरज शिल्लक राहत नाही. ज्ञानोबराय म्हणतात, तृप्ती झाली आजैशी, साधने सरती आपैशी. ज्याप्रमाणे परिपूर्ण जेवण झालं म्हणजे तुमच्या पुढे किती मात्र पक्वान्ने ठेवली, जशी त्या पक्वान्नाकडे आपली नजर जात नाही, पूर्णतेचा विचार जसं त्या उदराला करतो, डोळ्यांना करतो, तद्वत मात्र माझ्या साधूंनी मात्र आमची पूर्ण भूक पेटवून दिली.
भूक मिटली म्हणजे कोणत्याही गोष्टीची मनात आकांक्षा शिल्लक राहत नाही. आणि ती भूक कशाने मिटते तर माझे साधू संतांनी सांगितलेला विचार तो म्हणजे भगवत नामाचा विचार आहे. आणि त्या भगवत नामाचा आपल्याला एकदा विचार करावा लागेल. ठोबार कुमार साधू संतांचा उपक्रम हा पुण्यशील जीवांकडे राबवला जातो. पुण्यशील जीव साधूंच्या अंकित होतात आणि पुण्यशील जीवांनी या धर्म प्रसाराचा बेडा उचललेला असतो. ज्या बाळाच्या जन्मप्रवानी प्रीत्यर्थ हा संकीर्तनाचा सोहळा राबवला असे आपल्या आत्मीय गुरुबंधू ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे सुपुत्र चिरंजीव वेदांतच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला येणं घडलं. आज न भागी बिगे ना दोन्ही कामे होई घ्या. तो भगवत भक्ती भी होगी फोटोबा भी होई घ्या. तुम्ही लेटून आत पोरे तुम्हाला भी भागी जाता नाही शे ना. हा शे हा 2 टाइम बागाडली होती. एकादशी लागान पहिले नाही का. असो साधू महात्मे म्हणतात की सगळी व्यवस्था होती. संत संगति के 3 गुण. हर कोई लागे पाव, खाने को मिष्टान्न मिले, आखिर वैकुंठ जाओ. पण आमले कटाय वो धोतरवाला दिखना बाईनं फसाडी ते देव. हा कारण फसतच येईल दातेपर्यंत दाखो बी फसाड दिवो. धाके पडी जायल नगर नाही का. ते आपल्याकडे मन नाही का दूध का जला हुआ छाछ भी फूक फूक के पिता बोले नाही का. तसं धाके पडेलच लोके. पहिलं कीर्तन म्हणजे फसाडा न जेवो त्यांना खिसा भरणं गंज आहे. दुसरा चुला माझावत का वही माझावत नाही का. पण साधू महात्मे म्हणतात संतांनी सांगून ठेवलेला विचार साधूंकडनं शिका. संतांनी सांगून ठेवलं की बाबा जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, बुक्का लावू नये भाडा, माळ घालू नये गडा. आम्ही ताट मान तट्टा ऋषभाशी दाना. जर बैलगाडीने आलेले असाल ते म्हणे बैलेसले चारा बी देवा नाही. बैलेसले चारा बी लेवाना नाही. तुका म्हणे देती घेती
तेही नरका जाती, देणार भी आणि लेणार भी. असो बारकाईने विचार करा, साधू संतांचा आशय समजा, साधू संतांच्या पदचिन्हांनी चालण्याचा प्रयत्न करा. जो जो जीव साधू संतांच्या पदचिन्हांनी चालतो त्या त्या जीवाबद्दल तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे काळ आता करून शके बळ. काळाची तुमच्या आपल्यावर कुठल्याही प्रकारे जोर जबरदस्ती चालणार नाही, एवढी ताकद या कीर्तनामध्ये आहे. आणि ते नामसंकीर्तन तुम्हा आपल्याला सगळ्यांना शिकायचं आहे, कोणी बाकी राहायचं नाही. सकळांशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. हरिनामाची ताकद समजा, हरिभक्तीमध्ये रंगा आणि साधू संत जे रंगले त्यांच्याच मार्गस्थ व्हा. याच्या व्यतिरिक्त दुसरं तिसरं काही करू नका. आता या ठिकाणी बाळाचा जन्मपर्वणीचा उत्सव साजरा होईल. सगळ्यांनी त्या उत्सवाचा आनंद घ्या. झालेली सेवा माझ्या पांडुरंग परमात्म्यांच्या चरणी, तुम्हा संतांच्या चरणी समर्पित करतो आणि एकदा ज्ञानोबा महाराजांचं भजन करतो. ज्ञानेश्वर 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 बारकाईने विचार केला तर संत महात्मे सांगतात, करू नका काही संत संग धरा, पूर्वीचा दोहरा उगवेल. कारण संतांचा एकच उदीम आहे, ते म्हणतात कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास. आणि तुका म्हणे हेच आस. आमची सुद्धा तीच आशा आहे की सगळं जग विष्णुमय झालं पाहिजे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रमा मंगळ. अमंगळ जो भेदाभेदाचा भ्रम आहे तो बाद व्हावा आणि माझ्या परमात्म्याच्या भक्तीचा पताक्याचा भार मात्र सगळ्यांनी व्हावा. ज्ञानरूपी पताका एक दुसऱ्याच्या हृदयापर्यंत पोचवावी. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा. या अन्वय न्यायाने हा उपक्रम आहे. बाकी या ठिकाणी कोणी मात्र रिकामा नाही, सगळ्यांकडे काम आहेत. सगळे धावपडीच्या युगामध्ये जगणारे जीव आहेत, परंतु साधूंचा जो अंकित जीव आहे त्या जीवाला एकच वाटतं, आम्ही तरलो नव्हे ते नवल, पुढे तारिली बहुतांची. बहुतांच्या कुळाला तरुणोपाय सांगण्यासाठी हे आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या आयोजनामध्ये तुम्हा आपल्याला माझ्या परमात्म्याच्या भक्तीचा आनंद हा लुटायला भेटला. वेदांताला माझा परमात्मा उदंड आयुष्य देवो आणि त्याला सुद्धा साधुवृत्तीचं अवलोकन हो आणि तो सुद्धा आपल्या जीवनात साधुतेचा अंगीकार करो. अशी महान अंतकरणाची जी भावना आहे ती माझ्या संतांच्या चरणी मांडतो, तुम्हा साधूंच्या चरणी मांडतो, माझ्या परमात्म्यांच्या चरणारविंदावर मांडतो. आणि या ठिकाणी सेवा समापन झाली अशी जाहिरात करतो. जय विठ्ठल जय हरिठ्ठल, जय विठ्ठल जय हरिठ्ठल, जय विठ्ठल जय हरिठ्ठल, जय विठ्ठल जय हरिठ्ठल. बोली रे